हे ट्रेडर्स, तर तुम्ही बघू शकता की आजचा आपला जो ट्रेड आहे हा इतका सुंदर अशा पद्धतीने आपला टार्गेट हिट झालेला आहे. पण ही फक्त प्रॉफिटची गोष्ट नाही, ही आहे डिसिप्लिन, पेशन्स आणि प्लॅन फॉलो करण्याची ताकद. ट्रेडिंगमध्ये शॉर्टकट नाही, कन्सिस्टन्सीचाच फायदा होतो. ट्रेडर्स, नेहमी लक्षात ठेवा, चार्ट तुम्हाला नेहमी संकेत देत असते, फक्त आपण त्याला ऐकायला शिकणं आणि तो कशा पद्धतीने आपल्याला सांगतो हे गरजेचं असतं. तर बघूया आपण हा जो ट्रेड घेतलेला आहे याच्या मागचं काय रिझन आहे. पुन्हा एकदा री एंट्री घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याचा पॉईंट ऑफ इंटरेस्ट काय होता याबद्दल आज आपण बघणार आहोत. चला तर स्टार्ट करूया व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअरही करा तुमच्या मित्रांसोबत, म्हणजे त्यांनाही ट्रेडिंगची स्ट्रॅटजी समजेल आणि ट्रेडिंग करण्यासाठी काहीतरी डिसिप्लिन यूज करून ट्रेडिंग करावे या गोष्टी माहीत होतील. जसे की तुम्ही इथे बघू शकता की आपण 15 मिनिटाचा चार्ट ओपन केला. 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपण काय केलं, आपला जो डिमांड झोन आहे तो ड्रॉ केला. आता डिमांड झोन कसा ड्रॉ करता याचे वेगवेगळ्या टाईप्स आहे, पद्धती आहे. त्या पद्धती मी आपल्या क्लासमध्ये घेत असते. आता इथं तुम्ही बघा, आणि 1 आवरली चार्टमध्ये पण मी एक ट्रेंड लाईन ड्रॉ केली होती. तर ट्रेंड लाईन ड्रॉ केल्यानंतर मी काय केलं की कन्फर्मेशन नंतर एंट्री प्लेस केलेली आहे. आणि कन्फर्मेशनसाठी काय केलं, आपण जो झोन ड्रॉ केलेला आहे तिथे आपल्याला दिसतं आहे का की हॅमर जे आहे ऑलरेडी जी झोनची लिक्विडिटी आहे ती स्वीप करून वरती गेलेलं आहे, क्लोजिंग वरती दिलेली आहे. मग आपण इथे काय केलं, जो हॅमरची वीक आहे त्याचाच आपण SL कन्सिडर केला आणि आपलं टार्गेट लावलेलं आहे. आता आपण बघणार आहोत पुढे की हा ट्रेड कशा पद्धतीने वर्कआउट होतो. आपल्याला फक्त आणि फक्त पेशन्स ठेवून आपल्याला या ट्रेडला होल्ड करायचा आहे, कारण आपण इथं आपला SL पण लावलेला आहे आणि टार्गेट पण लावलेला आहे. जस्ट वेट अँड वॉच. जसं की आता तुम्ही चार्टमध्ये बघू शकता की आपण काय करणार आहोत, आपले जे टार्गेट आहे ते कशा पद्धतीने सेट करायचं ते बघूया. इथे तुम्ही झोन बघतायत जो 15 मिनिटामध्ये आपण ड्रॉ केला, आणि आता आपण जे चार्ट आहे तो 1 मिनिटमध्ये शिफ्ट केला. आता 1 मिनिटमध्ये काय करणार आहे, मी री एंट्री प्लॅन करणार आहे. बघा, आता आपलं ॲनालिसिस झालं 15 मिनिट्समध्ये, मग आपण काय केलं, 1 मिनिटमध्ये शिफ्ट केलं. 1 मिनिटमध्ये आता तुमची ही एंट्री मिस झाली असेल तर आता आपल्याला परत एंट्री पाहिजे ना. मग त्यासाठी आपण काय केलं, पॉईंट ऑफ इंटरेस्ट ड्रॉ करून ठेवला. आता हा कसा ड्रॉ केला यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, मला कॉल करावा लागेल. बघा, आता इथे काय केलं, आपण पुन्हा एकदा पॉईंट ऑफ इंटरेस्ट ड्रॉ केला, एक झोन आपला जो आहे तो मार्क केला, आणि आता आपण वेट करणार. या झोनमध्ये एकदा मार्केट येणार, इथे रिटेस्ट देणार, आणि रिटेस्ट नंतरच्या कॅन्डलला आपण एंट्री करणार. तर तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने कॅन्डल्स वर्क होत आहे. अगदी एकदम आपल्या झोनमध्ये मार्केट आपल्याला दिसतं आहे, कॅन्डल टच होत आहेत. पण आपल्याला आत्ता घाई करायची नाही. हे ट्रेड घेण्यासाठी वेट करा. ज्यावेळेस आपल्याला कन्फर्मेशन मिळणार 1 मिनिटमध्ये त्यावेळेसच आपण ट्रेड घेणार आहोत. कन्फर्मेशनसाठी आपण काय करणार, वरती जो हाय आहे त्या हायच्या वरती ज्यावेळेस ग्रीन कॅन्डल क्लोजिंग देणार त्यावेळेस आपण काय करणार आहे, बाय घेणार आहोत. आता बघा, आपण इथे काय करूया, आपला जो बाय आहे त्याचं बाय प्लेस करूया, आणि बाय प्लेस केल्यानंतर आपला जो SL आहे तो SL आपण काय करणार, जी रिटेस्ट झालेली आहे त्याच्या खाली आपण आपला SL लावला. याला आपण आपलं पॉईंट ऑफ इंटरेस्ट म्हणालो. ओके फ्रेंड्स, री एंट्री कशा पद्धतीने घेतली समजली तुम्हाला, आणि टार्गेट जे आहे ते आपण टार्गेट 15 मिनिट्सचं लावून दिलं. अशा पद्धतीने तुम्हाला ट्रेड करायचा आहे, ट्रेडची प्लॅनिंग करायची आहे, आणि री एंट्रीसाठीही तुम्हाला असा सेटअप बघायचा आहे. तर अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या व्हिडिओसाठी जर तुम्हाला कशा पद्धतीने रिअल मार्केटमध्ये रिअल ट्रेडिंग करायची याबद्दल काही गायडन्स हवे असेल तर नक्कीच मेसेज करा. मी तुमच्या मेसेजला नक्कीच रिप्लाय देणार. जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांनाही शेअर करा. ट्रेडिंगमध्ये सायकोलॉजी खूप महत्त्वाची असते मित्रांनो. तुम्हाला काय करावं लागतं, पेशन्स, डिसिप्लिन आणि रिस्क मॅनेजमेंटने ट्रेडिंग करायला हवी, तर तुम्हाला चांगले रिझल्ट मिळतील. तर तुम्ही इथे बघू शकता आपला ट्रेड किती सुंदर असा आपल्या टार्गेट लेवलपर्यंत गेलेला आहे. आता आपण इथे एक ट्रेंड लाईनही ड्रॉ केली की जी ट्रेंड लाईन हायर टाईम फ्रेममध्ये आहे, एक ॲनालिसिस बघण्यासाठी की मार्केट कशा पद्धतीने बिहेव करेल. ओके, तर बघा इथे एक थोडासा पुलबॅक आपल्याला मिळालेला आहे, पण आपण काय लावलेलं आहे, आपलं टार्गेट लावलेलं आहे, राईट. तर टार्गेट अचीव होण्यापर्यंत आपण परत वेट करणार आहोत. आपण लगेचच आपला SL तुम्ही ट्रेल करू शकता, प्रॉफिटही हाफ बुक करू शकता, पण आपलं जे टार्गेट आहे आपण जे ॲनालिसिस करून लावलेलं आहे त्यासाठी थोडंसं पेशन्स गरजेचे आहे फ्रेंड्स. ऑलमोस्ट ट्रेडर काय करतात फ्रेंड्स, इथे ट्रेंड लाईनला 1 मिनिटचा चार्ट आहे आणि ट्रेंड लाईन हायर टाईम फ्रेमची आहे. तर ऑलमोस्ट काय करणार ट्रेडर्स, घाबरून इथेच ट्रेड आपला जो प्रॉफिट आहे ना तो बुक करतात. ॲक्च्युली ही फक्त एक करेक्शन मूव असते,
राईट. या करेक्शनमुळे आपल्याला वेट करायचं आहे. ज्यावेळेस इथे आपल्याला स्ट्रक्चर फॉर्म होणार, हायर लो शिफ्ट होणार, त्यानंतरच मार्केट डाऊनला येणार, नाहीतर मार्केट इथूनही ब्रेक करून वरती जाणार. चला तर बघूया आपण काय होतं इथे. बघा, करेक्शन झालेलं आहे. आता इथून कधीही एक ग्रीन कॅन्डल आपल्याला पाहायला मिळू शकते. बघा, तुम्ही बघू शकता की किती छान अशी ग्रीन कॅन्डल इथे आलेली आहे. तर पेशन्स ठेवा फ्रेंड्स. आपलं जे मार्केट स्ट्रक्चर आहे त्या मार्केट स्ट्रक्चरला पण बघा तुम्ही, हायर हाय हायर लोज, हायर हाय हायर लोज. प्रॉफिट बुक करताना काय करणार आपण, मार्केट शिफ्ट झालं, जर हायर हाय हायर लोज जर ब्रेक झालाच नाही किंवा चेंज झाला, लोअर लोमध्ये जर ट्रान्सफॉर्म झालं, तर तुम्ही तुमचं प्रॉफिट पूर्णपणे बुक करू शकता. इथे तसं झालं का, नाही, हायर हाय हायर लो, हायर हाय हायर लो करत मार्केट वरती चालले. आणि जसं मी तुम्हाला म्हणाले की एक ग्रीन कॅन्डल येऊ शकते आणि ती आपल्याला इथे पाहायला मिळाली. तर आपण आता काय करूया, थोड्या वेळ आपला ट्रेड अजून होल्ड करूया. आता फक्त आपण एक कॅन्डल येण्याचा वेट करूया. ती जर आल्यानंतर येस, जी की आपल्याला पाहिजे नव्हती ती कॅन्डल इथे आपल्याला पाहायला मिळाली. आता तुम्ही तुमचे टार्गेट जे आहे ना ऑलमोस्ट इथे बुक करू शकता. तर अशा पद्धतीने जर ट्रेडिंग सेटअप कशा पद्धतीने लावा याबद्दल मी तुम्हाला गायडन्स करतच असते. तर जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपला चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स.